सर्वसामान्यांना काय मिळणार याचं उत्तर अवघ्या काही मिनिटातच मिळणार आहे। मोदींच्या अध्यक्षतेमधील कॅबिनेट बैठकीमध्ये बजेटला मंजुरी मिळालेली आहे आणि थोड्याच वेळात निर्मला सीतारमण या संसदेमध्ये बजेट सादर करतील। तर निर्मला सीतारमण या 8व्यांदा हा अर्थसंकल्प बजेट सादर करणार आहेत। यामधनं आता तरुण वर्गाला, महिलांना, यासोबतच इतरांना, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळतं, काय घोषणा केली जाते त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 18व्या लोकसभेचा पहिला आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा हा अर्थसंकल्प आहे। देशाचा 79वा अर्थसंकल्प आज निर्मला सीतारमण या संसदेमध्ये सादर करतील। सामान्यांना काय मिळणार या बजेटमधून याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। चर्चा जी आहे ती कालपासूनच सुरू झालेली आहे, कारण मोदी आणि निर्मला सीतारमण यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याच्यानंतर टॅक्स स्लॅबमध्ये काही फरक पडू शकतो, सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो, अशा चर्चा ज्या आहेत त्या कालपासूनच सुरू झालेल्या आहेत। आणि शिवाय पंतप्रधान मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये त्यांनी त्रिसूत्री जी आहे ती मांडलेली आहे, ती म्हणजे इनोव्हेशन, इन्क्लुजन आणि इन्व्हेस्टमेंट। त्यामुळे या अनुषंगानं आजच्या अर्थसंकल्पामधून कोणकोणत्या गोष्टी नमूद केल्या जातात, कोणत्या वर्गासाठी काय तरतूद होतीये ते पाहणं महत्त्वाचं असेल। एकूणच नोकरदार आणि करदात्यांपासून ते महिला आणि वृद्धांपर्यंत अगदी सगळ्यांनाच अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा आहेत। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार नेमक्या कोणत्या मोठ्या घोषणा करणार आहे त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। 2025 ते 26 या वर्षातलं हे अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे लागलेल्या आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे। हे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 2 टप्प्यामध्ये होणार आहे। पहिला टप्पा हा 31 जानेवारी म्हणजे कालपासून सुरू झालाय।